नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा 2026 इयत्ता 4थीचा पेपर. विषय आहे इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी, म्हणजे पेपर 2 आहे. याला मंथन परीक्षेचा पेपर म्हटला जातो. माध्यम आहे सेमी इंग्रजी. चला तर मग आज आपण हा पेपर बघणार आहोत. बघा, विभाग 1 आहे, इंग्रजी विषय आहे इथे. तर आपल्याला हे काही प्रश्न बघायचे आहेत. इंग्रजीचे 25 प्रश्न आहेत, गुण आहेत 50. ओके, तर पहिला प्रश्न आहे, सी द पिक्चर, चूज द पंक्च्युएशन मार्क दॅट विल बी यूज इन द फॉलोइंग सेंटेन्स दॅट इज गिवन इन द पिक्चर. आता इथे मराठीत दिले चित्र पहा. खाली दिलेल्या वाक्याला वापरण्यासाठी चित्रातील योग्य विरामचिन्ह वापरा. आता या चित्रामध्ये आपल्याला काही विरामचिन्ह दिलेले आहेत. या वाक्यासाठी आपल्याला ती विरामचिन्ह वापरायची आहेत. बघा, राधिका, नगमा, अनुष्का अँड मीना आर गुड फ्रेंड. आता इथे प्रत्येक नावाच्या मागे काय पाहिजे होता? कॉमा पाहिजे होता. ठीक आहे, तर इथे ऑप्शन नंबर 4चा आन्सर येतो हा कॉमा. 2 आहे, सिलेक्ट द सिंग्युलर वर्ड फ्रॉम गिवन अल्टरनेटिव्स. खालील पर्यायातून एकवचनी शब्दाचा पर्याय शोधा. आता माईस हा अनेकवचनी आहे, टीथ अनेकवचनी आहे, चिल्ड्रन अनेकवचनी आहे, एकवचनी जे आहे ते ऑप्शन नंबर 2 फूट येतं. तिसरा प्रश्न आहे, हाऊ मेनी डेज आर टोटल इन 5 वीक्स. 5 वीक्स मिळून किती डेज होतात? 5 आठवड्यांचे एकूण दिवस किती होतील? तर एका आठवड्यामध्ये 7 दिवस असतात, तर 7 35, म्हणजे ऑप्शन नंबर 4 35 डेज येणार आहेत. 4th नंबरचा आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स फॉर सिकिंग परमिशन. परवानगी मागण्याकरिता योग्य वाक्य निवडा. आता येथे काही वाक्य दिलेले आहे, तर त्याच्यातलं परवानगी मागणारं वाक्य कोणतं आहे ते आपल्याला इथे चूज करायचं आहे. फर्स्ट आहे, विल यू गिव मी ₹10 प्लीज. ही मागणी झाली. दुसरं आहे, नाईस टू मीट यू. हे आपण भेटल्यावरती बोलणारं वाक्य झालं, इथे एक्सक्लामेशन मार्क येतं. थर्ड आहे, कॅन आय कम विथ यू. तर हे झालं परवानगी मागणारं वाक्य. कॅन आय कम विथ यू म्हणजे मी तुमच्यासोबत येऊ शकतो का? आणि चौथा आहे, व्हॉट द मॅटर. हे आहे प्रश्न. ठीक आहे, तर याचा ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर आहे, कॅन आय कम विथ यू. ओके, 5 नंबरचा प्रश्न आहे, ऑब्झर्व द पिक्चर अँड सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. चित्राचे निरीक्षण करा व योग्य पर्याय निवडा. आता हे बघा, हे चित्र तुम्हाला दिसतं आहे. ठीक आहे, एक गाय जी आहे ती झाडाखाली बसलेली आहे. चित्राचे निरीक्षण करा व योग्य पर्याय निवडा. देअर इज अ काऊ डॉट 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 द ट्री. ट्रीच्या अबाव आहे का? अंडर. अंडर म्हणजे ट्रीच्या खाली. तर याचा आन्सर येतं ऑप्शन नंबर 3 अंडर. ओके, क्वेश्चन नंबर 6 आहे, हाऊ मेनी टोटल मेसेजेस मोटोज आर करेक्ट द फॉलोविंग अल्टरनेटिव्स. खालीलपैकी एकूण किती मेसेज मोटोज योग्य आहेत ते सांगा. फर्स्ट आहे, प्लांट अ ट्री, प्लांट अ फ्युचर. सेकंड आहे, सेव्ह वॉटर अँड सेव्ह लाईफ. थर्ड आहे, डोंट वेस्ट, रियूज अँड रिसायकल. नेचर बॅलन्स अवर रिस्पॉन्सिबिलिटी. तर यातले जे 4 जे सेंटेन्सेस आहे सर्व काय आहेत? बरोबर आहेत, म्हणून इथे ऑप्शन नंबर 1 उत्तर आहे 4. क्वेश्चन नंबर 7 आहे, फाइंड द रॉंग पेअर ऑफ ॲनिमल अँड इट्स यंग वन. आता इथले ऑप्शन नंबर 2 हॉर्स अँड काल्फ हे बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 8 आहे, सी द पिक्चर अँड चूज द करेक्ट ॲडवर्ब. चित्र पहा आणि योग्य ॲडवर्ब निवडा. तर आहे, द लायन रोअर लाऊडली. लायन काय करतो? लाऊडली ओरडतो. ठीक आहे, ऑप्शन नंबर 4 हे आन्सर आहे. आता आहे, इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर 9 to 11. रीड द फॉलोइंग प्रोज केअरफुली अँड फाइंड द आन्सर ऑफ द क्वेश्चन्स. खालील उतारा वाचा आणि त्या खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा. उत्तारा बघा छोटासा आहे, तर आपण इथे त्याचं रीडिंग करून घेणार आहोत आणि मग आपण त्याचे प्रश्न उत्तर बघूया. We ate apple, orange, guava, banana and kiwi daily. They are healthy food. Fruit grow on trees and plants. Fruits are rich in various vitamins. Mango is a very tasty fruit. It is the national fruit of India. It comes in summer season. They are sweet and sour flavored. Mango is now as a king of fruits. ओके, कळालं. क्वेश्चन नंबर 9 आहे यावर आधारित. हाऊ मेनी टोटल फ्रूट्स नेम आर मेन्शन इन अबाव प्रोज. याच्यामध्ये किती फ्रूट्सचे नाव मेन्शन झाले आहे? तर 6. ॲपल, ऑरेंज, गव्वा, बनाना अँड किवी. ठीक आहे, 6 फ्रूट्सचे नाव आहेत.
सेकंड नंबरचा आहे 10 नंबरचा फाइंड द रॉंग स्टेटमेंट विथ रिलेटेड टू द अबव रोज. वरील उतार्यासंबंधी चुकीचे विधान ओळखा. तर फ्रुट्स आर रिच इन व्हेरियस विटॅमिन, हे बरोबर आहे. बनाना इज नो ॲज किंग ऑफ फ्रुट्स, रॉंग आहे. बनाना नाही तर मँगो आहे किंग. मँगो इज द नॅशनल फ्रूट ऑफ इंडिया, हे बरोबर आहे. मँगो कम्स इन रेनी सीझन, हे रॉंग आहे. म्हणजे बी आणि डी हे दोघं पण सेंटेन्सेस जे आहेत ते रॉंग आहेत. ई जे आहे फ्रुट्स आर हेल्दी फ्रुट्स, हे बरोबर आहे. म्हणून इथे 10 नंबरचा इथे ऑप्शन नंबर 3 येईल. ओनली डी आणि बी हे रॉंग आहेत. ओके. क्वेश्चन नंबर 11 आहे फाइंड द अपोजिट वर्ड ऑफ अनहेल्दी फ्रॉम प्रोज. अनहेल्दीचा अपोजिट वर्ड काय तो हेल्दी, ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 12 आहे सिलेक्ट द नेम ऑफ गेम रिलेटेड टू द पिक्चर. आता हे जे पिक्चर आहे ते कसलं आहे, बॉक्सिंगचं आहे. तर ऑप्शन नंबर 2 बॉक्सिंग हे आपलं उत्तर येतं. क्वेश्चन नंबर 13 आहे फाइंड द करेक्ट लेटर इन द ब्लँक इन द फॉलोइंग वर्ड टू कम्प्लीट द ऑल मिनिंगफुल वर्ड्स. आता खाली जे वर्ड्स दिले तिथे कोणता एक शब्द यूज होणार आहे आणि त्याच्यातून अर्थपूर्ण शब्द तयार होणार आहे. तर याच्यातला ऑप्शन नंबर 3 ओ हा शब्द सर्व ठिकाणी यूज होऊन त्याचा अर्थपूर्ण शब्द तयार झालेला आहे. ठीक आहे. म्हणजे बॉय, सन, मंकी, डॉग अशा. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 14 आहे सॉल्व द रिडल. शब्दकोडे सोडवा. आय यूज अ स्पॅनर अँड स्क्रूड्राईव्ह, हू आय एम. तर कोणाकडे असतं ते स्क्रूड्राईव्ह वगैरे, मेकॅनिककडे असतं. तर ऑप्शन नंबर 3 मेकॅनिक येतं. आता क्वेश्चन नंबर 15 आहे चूज द करेक्ट ऑप्शन इन ब्लँक. रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधा. द कार इज टेकिंग अ राईट टर्न. तिच्या बसलेला जो ड्रायव्हर असतो आपण त्या हिशोबाने विचार करून आणि त्याची दिशा किंवा बाजू ठरवायची आहे. याचा राईट टर्न येतो ऑप्शन नंबर 3. सी द पिक्चर अँड फाइंड द करेक्ट वर्ड फॉर गिवन पिक्चर. चित्र पहा, त्या चित्रासाठी योग्य पर्याय शोधा. तर ऑप्शन नंबर 1 आहे त्याचं हे फ्रायटेंड फेस आहे. 17 नंबरचा क्वेश्चन आहे फाइंड द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. तर हे ऑप्शन नंबर 4 आहे सेल सेल. 18 नंबरचा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज रिक्वेस्ट. खालीलपैकी कोणती विनंती आहे. आता डोंट बी बॅक लेट, यू शुड अटेंड द लेक्चर, प्लीज कीप क्वाइट. ही काय झाली, विनंती झाली. तर ऑप्शन नंबर 3 हे त्याचा आन्सर असणार आहे. 19 नंबरचा क्वेश्चन आहे चूज द करेक्ट रायमिंग वर्ड फॉर स्मेल. स्मेलचा रायमिंग वर्ड काय येतो, तो ऑप्शन नंबर 2 वेल येतो. ठीक आहे. 20 नंबरचा क्वेश्चन आहे चूज द सेंटेन्सेस दॅट इज नॉट यूज फॉर एक्सक्लामेशन मार्क पंक्च्युएशन. विरामचिन्ह न वापरलेले वाक्य शोधा. आता इथे बघायचं, इथे विरामचिन्ह आहेत, इथे नाही, इथे क्वेश्चन मार्क आहे. तर याचा ऑप्शन नंबर 4 येतो. 21 नंबरचा क्वेश्चन आहे चूज द सेंटेन्स दॅट युजिंग द ऑर्डिनल नंबर. ऑर्डिनल म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड जे आपण वाचतो ते कोणत्या सेंटेन्सेसमध्ये आले आहे. तर ऑप्शन नंबर 3चं सेंटेन्स आहे दिस इज द फर्स्ट टाइम वी हॅव मीट. ठीक आहे. 22 नंबरचा क्वेश्चन आहे फाइंड द करेक्ट लेटर इन प्लेसेस ऑफ. हे लेटर्स दिलेले आहेत टू फॉर्म 6 नेम ऑफ ॲनिमल्स. दिलेल्या शब्दकोडामध्ये 6 प्राण्यांची नावे तयार होण्यासाठी. बघा आता इथे दिलेले आहेत त्यांनी 6 नावं तयार होण्यासाठी. तर त्या कोणत्या एक सिम्बॉलला कोणते लेटर्स वापरले आहेत ते बघायचं आहे. तर याचा ऑप्शन नंबर 1 हे आन्सर येतं. 23 नंबरचा क्वेश्चन आहे फाइंड द करेक्ट पंक्च्युएशन मार्क विच मस्ट बी यूज इन द गिवन सेंटेन्स. तर हाऊ मेनी बुक डीड यू टेक. तर इथे हा प्रश्न विचारलेला आहे, तर इथे प्रश्नचिन्ह येणार आहे. ठीक आहे. 24 नंबरचा क्वेश्चन आहे सी द पिक्चर फाइंड करेक्ट एक्सप्रेशन टू फाइंड पिक्चर. आता इथे ऑप्शन नंबर 2 येतो ट्रीट ॲनिमल विथ लव अँड काइंडनेस. प्राण्यांकडे आपण प्रेमाने व दयाळूपणाने बघितले पाहिजे. ठीक आहे. 25 नंबरचा क्वेश्चन आहे चूज द वर्ड फ्रॉम द फॉलोइंग दॅट डज नॉट फिट इन द लिस्ट. खालीलपैकी यादीत न बसणारा शब्द शोधा. आता इथे ब्लॅक, रेड, व्हाईट, पेन्सिल आणि ग्रीन हे सर्व कलर्सचे नाव आहेत. पेन्सिल हे कलरचं नाव आहे का, नाही. तर याचा ऑप्शन नंबर 4 हा आन्सर येणार आहे.
बघा आता हा पार्ट 2 येतो विभाग 2 बुद्धिमत्ता चाचणीचे. ते 25 प्रश्न होते ते इंग्रजीचे झालेत आपले. आता इथून 26 ते 30 साठी सूचना आहे. खालील प्रश्नांची गटाशी जुळणारे पद ओळखा. पुणे, सातारा, अहिल्यानगर, सोलापूर येतं. गोदावरी, साल्हेर, राजस्थान हे येणार नाही. ठीक आहे. 27 नंबरचा आहे 4, 8, 9, 27, 16 आणि 64. तर इथे 25 पाचा 125 येणार आहे. 25 5 आर 125 येणार आहे. ठीक आहे. इथे आकृत्या दिलेल्या आहेत. तर हा क्रम दिलेला आहे आपल्याला. हे उभा आहे, हे आडवा आहे, हे तिरकस आहे. तर मग हे या साईडला आहे तर ह्या साईडला तोंड केलेली ही आकृती त्याचा करेक्ट ऑप्शन येणार आहे. 29 नंबरचा क्वेश्चन आहे गवळण, लांडोर, कोकिळा आणि त्याचा ऑप्शन नंबर 3 वाघीण येतं. क्वेश्चन नंबर 30 आहे. हे सिक्वेन्स दिला आहे सर्कल, स्क्वेअर आणि ट्रायंगल. आणि आता हा आपण ऑप्शन नंबर 3 हे त्याचा आन्सर असणार आहे. 31 नंबरचा प्रश्न आहे ह वा स स या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्या शब्दातील कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास दर्प या शब्दाचा समानार्थी शब्द तयार होईल. याचा उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 तिसऱ्या व चौथ्या. 32 नंबरचा क्वेश्चन आहे मूल्यवर्धन शिक्षणाचा तास संपल्यानंतर श्रमप्रतिष्ठा हे मूल्य जोपासण्यासाठी तुम्ही काय कराल. ओके. तर याचा आहे ऑप्शन नंबर 3 शाळेच्या वरांड्यातील कचरा स्वतः झाडूने स्वच्छ करेल. ठीक आहे. 33 व 34 साठी दिलेला आहे. तर 33 प्रश्नाचा ऑप्शन नंबर 3 आन्सर आहे. 34 प्रश्नाचं ऑप्शन नंबर 3 आन्सर आहे. 35 प्रश्नाचं ऑप्शन नंबर 4 आहे. खालील संख्यामालेतील अंकांच्या संख्यांची स्थानांची अदलाबदल केल्यानंतर एकूण किती मूळ संख्या तयार होतील. तर ऑप्शन नंबर 1 आहे. 4 हे उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर आहे 36 आणि 37. खालील प्रश्नाकृत्यांचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधा. तर पहिला आहे 36 नंबरचा क्वेश्चन आहे त्याचा ऑप्शन नंबर 2 येईल. 37 नंबरचा प्रश्न आहे त्याचा ऑप्शन नंबर 1 येईल. ठीक आहे. 38 नंबरचा एका सांकेतिक भाषेत 9ला 90, 7ला 56, 8ला 72 असे लिहितात. तर त्या सांकेतिक भाषेत 3 ही संख्या कशी लिहाल. तर ऑप्शन नंबर 4 हे त्याचा आन्सर येणार आहे 12. खालीलपैकी कोणत्या तारखेचा वार त्या महिन्याचा 5 वेळा येईल. याचा ऑप्शन नंबर क आणि ड हे 2 आन्सर येणार आहे. फक्त क आणि ड. ऑप्शन नंबर 4 हे आन्सर येणार आहे. 40 नंबरचा प्रश्न आहे खालील संख्यामालेतील प्रश्नचिन्हांच्या जागी कोणती संख्या येईल. 8, 17, 35, 71 आणि 143. आता बघा इथे 8, 8 दुने 16, 16 आणि 1 17, 16 दुने 32 म्हणजे 17, 17 दुने 34 आणि 1 35. आता 35 दुने 70 होतात. 35 71 अधिक 71 केल्यानंतर 142 होतात. त्यात 1 मिळवला हे 143 म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे उत्तर येणार आहे. आता बघा प्रश्न 41 ते 45 साठी सूचना. खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा. आता इथे आकृत्या दिलेल्या आहेत त्यात गटात न बसणार. आता हे जे बाण आहेत दोघांचे टोकं वेगवेगळ्या साईडला आहेत पण इथे काय दिले आहेत एका साईडला दिले म्हणून इथे ऑप्शन नंबर 3 येतो. आता इथे बघा 42 मध्ये हे ऑप्शन नंबर 2 हे उत्तर येणार आहे. 43व्या प्रश्नामध्ये ऑप्शन नंबर 1 म्हणजे 9 हे उत्तर येणार आहे. 44व्या प्रश्नामध्ये ऑप्शन नंबर 3 35/7 हे उत्तर येणार आहे. 45 नंबरचा प्रश्न आहे खडकवासला पुणे, कोयना सातारा, गिरणा सोलापूर आणि जायकवाडी छत्रपती संभाजीनगर. तर याचं हे 3 हे उत्तर येणार आहे. ठीक आहे. 46 नंबरचा प्रश्न आहे सोबतच्या आकृतीत दाखवल्याप्रमाणे एक चौरस टेबलाभोवती प्रथमेश व रितेश तसेच अमनदीप व गुरुदीप या व्यक्ती समोरासमोर तोंड करून बसल्या आहेत. ते आपल्याला इथे आकृतीमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. तर प्रथमेशच्या डाव्या बाजूला जो बसला आहे त्याच्या समोरची दिशा कोणती. आता प्रथमेश इकडे तोंड करून बसला म्हणून त्याची ही डावी साईड ही उजवी साईड. त्याच्या डाव्या साईडला बसला आहे अमनदीप. अमनदीपचं तोंड आहे इकडे दक्षिण दिशेला. बघा इथे उत्तर, दक्षिण ही पूर्व आणि पश्चिम अशा दिशा इथे दर्शवलेल्या आहेत. तर ही दिशा जी येते ती दक्षिण येते म्हणून अमनदीपचं तोंड हे दक्षिण दिशेला असणार आहे. समजलं सर्वांना. बघा प्रश्न क्रमांक 47 आहे इंग्रजी अक्षरमाला दिलेली आहे. दिलेले इंग्रजी अक्षरमालेतील उजवीकडून 25, 10वे व 8वे, 17वे आणि 14वे अक्षर घेऊन एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्या शब्दातील मधोमध येणारे अक्षर पर्यायातून शोधा. तर याचा पर्याय क्रमांक 1 येतो आर.
48 नंबरचा प्रश्न आहे, खो खो खेळताना इराणला पंचांनी बाद दिले, कृती करणे योग्य आहे. पुन्हा कधीच खो खो खेळणार नाही असा निर्णय घेईल. दुसरा आहे, पंचांचा निर्णय खिलाडू वृत्तीने मान्य करून ते मैदान सोडेल. तर आजचा ऑप्शन नंबर 2 हे बरोबर येतं. पंचांच्या निर्णयाला दोषी ठरवून त्यांच्याकडे रागाने पाहिल, हे चुकीचं आहे. आपल्या संघातील खेळाडूंना घेऊन विरोधी संघातील खेळाडूंची दमदाटी करेल, हे पण चुकीचं आहे. याचा ऑप्शन नंबर 2 आन्सर येतं. ठीक आहे. आता 49 नंबरचा प्रश्न आहे, खालील आकृत्यातील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. बघा आता हे 3 एक 3, 3 चौक 12 येतात. आता 3 5 15, 15 दुने 30 येतात. 3 दुने 6, 6 6 36 इथं आपला आन्सर आलेला आहे. पुढील प्रश्नातील चुकीचे पद ओळखा. आता 8 1 64, 36 37 आणि 125. तर याचा ऑप्शन नंबर 2 36 येतं. 51 ते 52 साठी खाली दिलेल्या प्रश्न आकृत्यांची आरशा प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून शोधा. आता 51 नंबरचं उत्तर आहे 2. 52 नंबरचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. 53 नंबरचा प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत 9 साठी स्वस्तिक, 3 साठी ब्लॅक सर्कल आहे आणि 2 साठी क्रॉस सर्कल ही चिन्ह वापरली जातात. तर बघा आता इथे 9 भागिले 3 केलं तर 3 त्रिक 9, 3 आन्सर येतं. आणि इथे बघा 3 गुणिले 9 केल्यानंतर 3 9 27 येतात. मग 9 आणि 27 यांची बेरीज केल्यावर 30 होते. 30 गुणिले 2 केल्यावरती इथे आपल्याला 32 उत्तर मिळतं. ठीक आहे. मित्र प्रश्न क्रमांक 54 आहे, मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं. या वाक्यात 2 अक्षरी शब्दांची एकूण संख्या किती. तर ते 3 आहे. 1 2 आणि 3. 2 अक्षरी शब्द जे आहेत ते किती आहेत, 3, म्हणून ऑप्शन नंबर 2 येतं. ठीक आहे. 55 नंबरचा प्रश्न आहे, खालील आकृत्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे, तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती ओळखा. तर याचा ऑप्शन नंबर 4 हे आन्सर येणार आहे. बघा क्वेश्चन नंबर 56 आहे, चिमणीला कावळा म्हटले, कावळ्याला घार म्हटले, घारीला गरुड म्हटले, गरुडाला मोर म्हटले, मोराला पोपट म्हटले, पोपटाला बगळा म्हटले, तर आपला राष्ट्रीय पक्षी कोणता. तर इथे मोराला पोपट म्हटले म्हणून आपला राष्ट्रीय पक्षी येतो पोपट, ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 57 व 58 सोबतच्या वेळी आकृतीचे निरीक्षण करा. विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. 57 नंबरचा प्रश्न आहे, 3ही आकृतीत सामायिक असणारे अक्षर कोणते. तर बघा ह्या पंचकोनी आहे, सर्कल आहे ना चौकोन आहे. चौकोनमध्ये तिघांमध्ये कॉमन काय आहे तो बी, तर ऑप्शन नंबर 2. एफ हे अक्षर कुठे आहे, हे कुठे आहे, पंचकोन व वर्तुळाच्या मध्ये सामायिक आहे. 59 नंबरचा प्रश्न आहे, अब्दुल काकांना नजमा आणि सायरा या 2 मुली आहेत. नजमा आणि सायरा यांच्या वयात 7 वर्षाचे अंतर आहे, तर आणखी 15 वर्षांनी त्यांच्या वयात किती वर्षाचे अंतर राहील. त्या दोघांमध्ये असणारे अंतर चेंज होणार नाही. 7 वर्षाचं अंतर आत्ता आहे, तर पुढेही 15 वर्षांनी 7च वर्षाचं अंतर असणार आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3 7 वर्ष येतो. इथे 60 नंबरचा प्रश्न आहे, 1.5 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे एका कडेने 60 मीटर अंतरावर एक विजेचा खांब, याप्रमाणे विजेचे खांब लावल्यास एकूण किती खांब लागतील. तर ऑप्शन नंबर 2 26 खांब लागणार आहेत. ठीक आहे. आता बघा 61 आणि 62 साठी खालील प्रश्न आकृतीतील सारखी तंतोतंत जुळणारी आकृती शोधा. आता ही आकृती आपण बघायची, निच्यासारखी सेम टू सेम ही आहे ऑप्शन नंबर 3ची आकृती. तर 62 नंबर प्रश्नाची आहे ऑप्शन नंबर 4ची आकृती. एकदम तंतोतंत जुळणारी, हे सगळं निरीक्षण करून मग उत्तर द्यायचं आहे. आता बघा 63 आणि 67 साठी सूचना आहे, खालील प्रश्नात दिलेल्या पदाचा दुसऱ्या पदाशी विशिष्ट संबंध आहे. असा संबंध तिसऱ्या पदाचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाशी आहे, तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद पर्यायातून शोधा. भारत आहे, भारताची राजधानी दिल्ली आहे, महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. ठीक आहे. 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन आहे. 11 नोव्हेंबर हा आपला राष्ट्रीय शिक्षण दिन आहे. ठीक आहे. 65 नंबरची आकृती आहे, ही याच्या डबल करून मग ही आकृतीमध्ये दाखवलं आहे. तर ही एक सिंगल आहे, तर याची पण आपल्याला डबल शोधायची म्हणजे ऑप्शन नंबर 3 येतो. 66 नंबरची आकृती आहे, हिचा हा ऑप्शन आहे, तर मग याची आपल्याला काय येतं, ऑप्शन नंबर 3 हे उत्तर येतं. 67 नंबरचा प्रश्न आहे, 12चा वर्ग येतो 144. मग तिथं 13 दिलं, 13चा वर्ग किती यायला पाहिजे, 169.
म्हणजे 12चा स्क्वेअर येतो 144 आणि 13चा स्क्वेअर येतो 169. 68 नंबरचा क्वेश्चन आहे, घड्याळात दुपारचे 3 वाजले आहेत. घड्याळातील मिनिट काटा उत्तर दिशेस असल्यास तास काट्याची दिशा कोणती असावी? तर ऑप्शन नंबर 1 पूर्व. 69 नंबरचा प्रश्न आहे, मेघनाला कॅरम खेळायला तसेच गायन करायला आवडते. रेहानाला पियानो वाजवायला व वाचन करायला आवडते. मुकेशला गायन करायला, कॅरम खेळायला व वाचन करायला आवडते. रीनाला वाचन करायला व पियानो वाजवायला आवडते. सुहानाला वाचन करायला व पोहायला आवडते. तर वाचन करायला एकूण किती मुलींना आवडते? तर मुलींना रेहानाला वाचन, लीनाला वाचन आणि सुहानाला वाचन, म्हणजे 3 मुली झाल्या. ऑप्शन नंबर 1 हे 3 उत्तर येणार आहे. तर बघा 70 नंबरचा आहे, सन 2026 या वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन शनिवारी आल्यास त्याच वर्षी जागतिक महिला दिन कोणत्या वारी येतो? जागतिक महिला दिन हा 8 मार्चला असतो आणि तो आता रविवारी येणार आहे. ऑप्शन नंबर 1 हे उत्तर आहे. 71 नंबरचा प्रश्न आहे, एका दौऱ्यात 7 केशरी रंगाच्या पताका लावल्या व पताकांच्या मागे दुप्पट पिवळ्या रंगाच्या पताका लावल्या तर मध्यभागी असलेल्या पताकेचा क्रमांक कितवा असणार आहे? तर याचा ऑप्शन नंबर 3 11वा हे उत्तर येतं. 72 नंबरचा प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत दिलेल्या अक्षरांचे व त्यांच्यातील दर्शवलेल्या चिन्हांचे निरीक्षण करा व दिलेल्या प्रश्नांचे उत्तर पर्यायातून शोधा. आता प्रश्न काय आहे, वरील सांकेतिक भाषेत ओपन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कसा लिहाल? आता ओपन या शब्दाचा विरुद्धार्थी म्हणजे अपोजिट वर्ड येतो क्लोज. क्लोजला बघा सीला हे चिन्ह येतं, एलला हे चिन्ह येतं, ओला हे चिन्ह येतं, यसला हे चिन्ह येतं, ओला परत हे चिन्ह येणार, सॉरी ईला हे चिन्ह येणार आहे सर्कल. ठीक आहे, तर मग आपण हे चेक करायचं की आपलं आन्सर कुठे येतं. तर आपलं ऑप्शन नंबर 3 हे आन्सर येणार आहे. बघा 73 नंबरचा प्रश्न आहे. 73 नंबरचा प्रश्न आहे, खालील दिलेल्या आकृतीने खालीलपैकी कोणती गोष्ट दाखवता येईल? बघा इथे वेन आकृती दिलेली आहे. आता हा चौकोन, चौकोनात गोल, गोलमध्ये छोटा त्रिकोण आहे, म्हणजे हा आपला भारत आहे, हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये पुणे शहर आहे. ठीक आहे, आता याच्यात एक पण दाखवता येतं अ आणि ड. ड म्हणजे हा मोठा आहे तो आपला महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामध्ये हे अहिल्यानगर आहे आणि हा आपला कळसुबाई शिखर आहे, असं आपल्याला इथे दर्शवता येणार आहे. म्हणून अ आणि ड या 2 गोष्टी आपल्याला वेन डायग्राममध्ये दाखवता येतात. तर याचा ऑप्शन असणार आहे फक्त अ आणि ड, ऑप्शन नंबर 1. 74 नंबरचा प्रश्न आहे, कविता महेशला म्हणाली, तुझ्या आईची आई व माझ्या आई ही माझ्या वडिलांची आई आहे. तर कविता महेशच्या आईची कोण? तर ऑप्शन नंबर 1 पुतणी हे उत्तर येणार आहे. ठीक आहे, 75 नंबरचा प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत अडचण हा शब्द असा दर्शवला आहे, अजगर हा शब्द असा, लवकर हा शब्द असा, अननस हा शब्द असा लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत पर्वत या शब्दाचा समानार्थी शब्द कसा लिहाल? तर इथे याचा ऑप्शन नंबर 1 आहे फक्त ब आणि क योग्य उत्तर. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, समजलं तुम्हाला? असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.